6वीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राच्या लोकनृत्यांकडे दुर्लक्ष केलंय. पाकिस्तान पाणी टंचाईने त्रस्त आहे. सेबीने नवीन हेल्प डेस्क सुविधा सुरू केली आहे. महाराष्ट्रात जात पडताळणीसाठी AI आणि ब्लॉकचेनचा वापर होणार आहे. राज्यपालांच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतलाय. केंद्र सरकार राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखतंय. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनांवर भाष्य करण्यास दिलजीत दोसांझने नकार दिलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 3 जुलै, वार शुक्रवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे 6वीच्या पाठ्यपुस्तकाची. या वर्षापासून महाराष्ट्रात शालेय शिक्षणात CBSE प्रणाली लागू झाली आहे. या अंतर्गत मराठी हा अनिवार्य विषय करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचं कौतुक झालं होतं, परंतु आता शिक्षण विभागाचा एक मोठा हलगर्जीपणा उघडकीस आल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. बालभारतीने इयत्ता 6वीसाठी तयार केलेल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेल्या लोकनृत्यावरील पाठावरून राज्यातील शिक्षण तज्ज्ञ आणि सांस्कृतिक तज्ज्ञांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. या वादाचं मुख्य कारण म्हणजे हा मजकूर महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेकडे दुर्लक्ष करतो. पुस्तकाच्या या प्रकरणात एकूण 5 लोकनृत्यांचं वर्णन केलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या 5 नृत्यांपैकी केवळ एकच नृत्य महाराष्ट्राचं मूळ नृत्य आहे, तर उर्वरित 4 इतर राज्यांतील आहेत. या पुस्तकात केवळ महाराष्ट्रातील वारकरी दिंडी नृत्याला स्थान मिळालंय. इतर राज्यांतील नृत्यांमध्ये गुजरातचं रास नृत्य, पंजाबचं भांगडा नृत्य, बिहारचं आदिवासी नृत्य आणि छत्तीसगडचं बस्तर नृत्य यांचा समावेश आहे. प्रख्यात लेखक श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्यासह अनेक शिक्षण तज्ज्ञ आणि सांस्कृतिक तज्ज्ञांनी महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरांचा समावेश न झाल्याबद्दल असमाधान व्यक्त केलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानची. भारताने पाणी रोखून धरण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तान अत्यंत अस्वस्थ आहे. पाकिस्तानच्या सिंधू जल आयोगाचे आयुक्त मेहर अली शाह यांनी पाकिस्तानला मिळणाऱ्या पाण्याच्या तुटवड्याबद्दलची आकडेवारी प्रथमच प्रसिद्ध केली आहे. मेहर अली यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी मे महिन्यात अंदाजे 16,000 क्युसेक पाणी कमी सोडण्यात आलं. हा आकडा केवळ चिनाब नदीसाठी आहे. पाकिस्तान अजूनही सिंधू आणि इतर नद्यांबद्दलची माहिती गोळा करतोय. भारताने पाणी रोखून धरल्यामुळे पाकिस्तानमधील 24 कोटी लोकांना त्रास सहन करावा लागतोय. मेहर अली शाह यांनी म्हटलं आहे, मे 2025 पासून पाण्याचा प्रवाह कमी होतोय. सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की त्यात सुधारणा होईल, पण आता उपलब्ध असलेली आकडेवारी खूपच धक्कादायक आहे. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचा पाणी करार निलंबित केला. सिंधू जल आयोगाच्या आयुक्तांच्या मते भारताने चिनाब नदीचं पाणी बियास नदीत वळवल्यामुळे तिचा प्रवाह कमी झाला. परिणामी पाऊस न पडताही मे 2025 मध्ये पाकिस्तानातील मराला येथील चिनाब नदीचा प्रवाह 78,276 क्युसेक वरून 1,527 क्युसेक पर्यंत कमी झाला. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सेबीची. भांडवली बाजाराचे नियामक असलेल्या सेबीने कायदेशीर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पावलं उचलली आहेत. यामुळे बाजारपेठेतील अग्रणी, दलाल आणि कंपन्यांचं काम थोडं सोपं होऊ शकतं. या निर्णयानंतर जर एखाद्या व्यक्तीला किंवा कंपनीला सेबीकडे सेटलमेंटसाठी अर्ज करायचा असेल तर ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी होईल. या समस्येवर उपाय म्हणून बाजार नियामक सेबीने एक नवीन हेल्प डेस्क सुविधा सुरू केली आहे. सेबीच्या मते हा हेल्प डेस्क लोकांना सेटलमेंट अर्ज प्रक्रिया समजून घेण्यास आणि अर्ज योग्यरित्या पूर्ण करण्यास मदत करेल. सेबीने ही सुविधा वापरण्यासाठी एक वापरकर्ता पुस्तिका देखील प्रसिद्ध केली आहे, जी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. इच्छुक अर्जदार या पुस्तिकेत दिलेल्या सूचनांचा वापर करून हेल्प डेस्ककडे आपले प्रश्न सादर करू शकतात. जेव्हा एखादी कंपनी किंवा व्यक्ती शेअर बाजारात सेबीच्या नियमांचं उल्लंघन करते, तेव्हा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतं. सेबीने हे दंड टाळण्यासाठी एक उपाय शोधलाय. हा उपाय म्हणजे सेटलमेंट प्रोसिडिंग्स रेग्युलेशन्स 2018. पॉडकास्टची चौथी बातमी आहे जात पडताळणी प्रक्रियेची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले
की ब्लॉकचेन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने अनुसूचित जमातींची जात पडताळणी प्रक्रिया नागरिकांसाठी अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोपी केली जाईल. दुबार अर्ज ओळखणं, कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी आणि सत्यापन प्रक्रिया AI आधारित प्रणालीद्वारे अधिक प्रभावी केली जाईल. त्यांनी पारधी समाजाला आवश्यक प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आदिवासी, वन आणि महसूल विभागांना संयुक्त शिबिरे आयोजित करण्याचे आवाहनही केलं. पॉडकास्टची 5वी बातमी आहे राज्यपालांच्या अधिकारांची. सर्वोच्च न्यायालयाने बुधवार 1 जुलै रोजी राज्यपालांच्या अधिकारांवर एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की संविधानाच्या अनुच्छेद 161 अन्वये राज्यपालांना प्रदान केलेल्या घटनात्मक अधिकारांखाली लागू केलेले राज्याचे करमाफीचे धोरण फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत नंतर जारी केलेल्या कायदेशीर धोरणाद्वारे रद्द केले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती संजय करोल आणि N कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने म्हटलंय की राज्यपालांनी कलम 161 अंतर्गत मंजूर केलेले हरियाणाचे 2002 चे सूट धोरण अंमलात राहील. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 432 आणि 433 अंतर्गत लागू केलेल्या 2008 च्या कायदेशीर धोरणाद्वारे ते रद्द केलं जाऊ शकत नाही. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. केंद्र सरकार डोपिंग एजंट आणि प्रतिबंधित पदार्थांच्या तस्करी व वापरामध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध फौजदारी तरतुदी लागू करण्याची योजना आखतंय. यासाठी सरकार राष्ट्रीय डोपिंग विरोधी कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखतंय. क्रीडा मंत्रालयाने एक मसुदा तयार केलाय. प्रस्तावित सुधारणा आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत सादर केल्या जातील. प्रस्तावित सुधारणांचा उद्देश संघटित डोपिंग कारवायांना गुन्हेगारी ठरवणं आणि प्रतिबंधित कार्यक्षमता वाढवणाऱ्या पदार्थांची व पद्धतींची तस्करी, अवैध पुरवठा, वापर आणि व्यावसायिक वितरण यामध्ये गुंतलेल्या नेटवर्कवर कठोर कारवाई करणं हा आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांजची. पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज आपल्या वक्तव्यांमुळे, कॉन्सर्ट्स आणि चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी दिल्लीच्या जंतर मंतर येथे सध्या सुरू असलेल्या झुरळ जनता पार्टीच्या आंदोलनावर भाष्य करण्यास नकार दिला. लाईव्ह व्हिडिओमध्ये दिलजीत दोसांज म्हणाला, "मला आंदोलनांसारख्या गोष्टींपासून दूर ठेवा. मी एक कलाकार आहे, नेता नाही. आयुष्यात सगळंच काही कधीच ठीक होऊ शकत नाही. या जगातही सगळंच काही ठीक होऊ शकत नाही. संपूर्ण जग दुःखी आहे. आनंदी कोण आहेत ते सांगा. जे आंदोलन करत आहेत त्यांचं अभिनंदन आणि ज्यांच्यासाठी हे आंदोलन होत आहे त्यांचंही अभिनंदन. मला माहीत नाही." त्याचं हे वक्तव्य चर्चेत आलंय. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.